टास्क कंप्लीट करतो. की तुम्हाला टास्क काय दिला होता, की जो आपण डेटा प्रिंट करत होतो, बरोबर ना? जो की आपण डेटा प्रिंट करत होतो एका H1 मध्ये, तोच डेटा काय करायचा, एका टेबल मध्ये डेटा प्रिंट करायचा. ठीक आहे, असा तुम्हाला मी टास्क दिला होता. ठीक आहे, आता जो काय आपण डेटा प्रिंट करत होतो तो एका लूप मध्ये प्रिंट करत होतो. आता तो लूप काय आहे, तो लूप कॉमन घेतला आणि त्या लूपचा यूज काय आहे? पहिला यूज त्याचा आहे की आपल्याला डेटा प्रिंट करायला मदत होते. ठीक आहे, आणि ऍज इट इज कुणाचा भाव आहे तो, फॉर लूपचा मावस भाव आहे. ठीक आहे, जसं फॉर लूप काम करतो त्याच प्रकारे आपला मॅप फंक्शन काम करतो. ठीक आहे, ऍज इट इज सेम आहे, काही काम त्यांचं वेगळं काही नाही, फक्त सिंटॅक्स चेंज आहे. आणि तुम्हाला सिंटॅक्स नसेल समजला तर हळूहळू समजेल. ठीक आहे ना, एका दिवसात सगळं समजणार नाहीये. जसं की हे ज्यूस पेल्यासारखं नाहीये की जावास्क्रिप्ट टाकले क्लासमध्ये, पायथन टाकलं क्लासमध्ये, रिॲक्ट पण टाकलं आणि एका दमात सगळं क्लास पिऊन टाकला. असं तर नाही ना. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला थोडी थोडी प्रॅक्टिस करायला लागणार आहे आणि प्रॅक्टिसने कुठेतरी तुम्ही परफेक्ट होतात. ठीक आहे, तर कालचा जो काय टास्क होता तो एकदा मी काय करतो, फर्स्ट कालचा जो काय फोल्डर होता त्या फोल्डरला मी ओपन करतो. कालचा कोणता फोल्डर आहे, डे 11. त्याला मी इथे करतो CMD केलं, एंटर केल्यानंतर माझ्या पुढे ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. मग ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर मी इथे करतो कोड पेज डॉट. ठीक आहे, कालचा प्रोजेक्ट आहे हा, कालचा प्रोजेक्ट मी ओपन करतोय. त्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मी रन करून घेतो. रन करण्यासाठी कमांड काय आहे, npm run dev आणि एंटर बटनावर मी क्लिक केलं. जसं एंटर बटनावर क्लिक केलं की आपल्याला इथे एक URL भेटली. ह्या URL ला मी सिंपल कॉपी करतो आणि ब्राउझरला येऊन इथे काय करतो, पेस्ट करतो. इथे पेस्ट केली आणि आउटपुट पेजला आपल्याला ह्या प्रकारे एक फॉर्म शो झालाय फॉर्म. ठीक आहे, मग मी तुम्हाला काल होमवर्क काय दिला होता, की जो काय डेटा आहे तो डेटा ह्या प्रकारे डेटा प्रिंट करायचा, बरोबर ना? क्या करायचा, की ह्या प्रकारे डेटा प्रिंट करायचा. त्या डेटामध्ये, त्या टेबलमध्ये 3 कॉलम असतील, एक नेम, एक मोबाईल आणि एक ईमेल. असा तुम्हाला डेटा प्रिंट करायचा होता. मग कसा डेटा प्रिंट करायचा, की मी आलो app.jss मध्ये आलो इथे, आणि इथे आपण जो डेटा H1 मध्ये प्रिंट केलाय तिथे काय करा तुम्ही, टेबल टॅग घ्या. टेबल टॅग मध्ये पहिला काय असतो, TR असतो. TR मध्ये TH असतं, म्हणजे टेबल हेड. तिथे मी राईट केलं सपोज SR नंबर. ठीक आहे, SR डॉट, त्यानंतर दुसऱ्या TH मध्ये टाकलं मी इथे नेम राईट करतो, आणि थर्ड मध्ये मी इथे राईट केलं जसं की मोबाईल राईट केला, आणि लास्ट मध्ये मी इथे राईट करतो ईमेल. जसं ह्याला मी सेव्ह केलं आणि ब्राउझरला आलो आणि इथे रिफ्रेश केलं तर काही दिसलंय का मला इथे, नाही. मग मी एक डेटा काय करतो, फिल करतो. जसं की ABC फिल केला, ABCचा एक मोबाईल नंबर टाकला मी ह्या प्रकारे आणि एक ईमेल ID टाकला आणि सबमिट बटनावर मी क्लिक केलं. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर माझा इथे काय झालाय, टेबलचं स्ट्रक्चर प्रिंट झालं. ठीक आहे, आपण इथे फक्त काय केलंय, टेबलचं हेड प्रिंट केलंय. मग टेबलमध्ये जो काय डेटा असतो ते डेटा पण आपण काय करू, प्रिंट करू. मग त्यासाठी मी इथे काय करतो, की TR च्या नंतर अजून एक TR घेतला आणि त्याच्या आतमध्ये घेतला मी TD, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि इथे मी सांगणार आयटम डॉट नेम. त्यानंतर अजून एक घेतला TD, त्यामध्ये मी सांगणार आयटम डॉट मोबाईल, आणि त्यानंतर सांगणार मी इथे आयटम डॉट ईमेल. सांगितलं. जसं मी ह्याला सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं एकदा, जसं मी डेटा काय करतो, फिल करतो ABC. ठीक आहे, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला आणि एक ईमेल ID टाकला. जसं सबमिट बटनावर क्लिक केलं तर आपला डेटा टेबलमध्ये प्रिंट झालाय इथे. फक्त टेबलला आता काय करायचे, तुम्ही डिझाईन वगैरे देऊ शकतात. जसं की डिझाईन देण्यासाठी तुम्ही काय करणार, इथे
एक तर विड्थ देऊ शकतात. विड्थ किती देणार? 100% असं देऊ शकता तिथे. इथे असं 100% नाही देऊ शकत. सपोज मी बॉर्डर देतो, बॉर्डर दिली इथे 1. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो तर आपल्या टेबलला बॉर्डर आली. पण इथे बघा एबीसी एस आर च्या नंबर मध्ये झाले. ठीक आहे, एस आर मी रिमूव्ह करतो आणि ह्या प्रकारे तुम्हाला मी डेटा प्रिंट करायला सांगितला होता. इझी आहे, सर्वांना जमेल आहे. तर आता आपण जाऊ. ठीक आहे, मी ह्याला क्लोज करून टाकतो एकदा. व्हीएस कोडला पण क्लोज करू आपण आणि ब्राउझरचा जो काय प्रोजेक्ट चालू आहे त्याला ठेवू. ठीक आहे, तर आज आपल्याला एक नवीन टॉपिक पाहायचा नाहीये, आपल्याला एक जुनाच टॉपिक पाहिजे. त्यामध्ये फक्त एक टास्क करायची किंवा आपल्याला एक डेमो पाहिजे आज. जो आतापर्यंत आपण जेवढे कॉन्सेप्ट पाहिलेत, कोणते कोणते कॉन्सेप्ट पाहिलेत की आपण यूज स्टेटचा यूज करून आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. त्यानंतर इव्हेंट पाहिले, ऑन चेंज, ऑन क्लिक पाहिले. त्यानंतर कंपोनंट मध्ये फंक्शन कसे क्रिएट करायचे, एखाद्या ॲरे मध्ये ऑब्जेक्ट कसा स्टोअर करायचा, हे साऱ्या आपण गोष्टी पाहिल्यात. आज सर्व म्हणजे जेवढ्या काही गोष्टी आहेत सर्व एकत्र करणार आपण. सगळ्या गोष्टी काय करणार आपण, एकत्र करून एक मिनी सॉफ्टवेअर बनवू. चालतंय? त्यासाठी मी इथे रिॲक्ट जेएस चा फोल्डर ओपन केला आणि वरती ऍड्रेस बारवर मी सीएमडी राईट केला. ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. इथे मी कमांड टाकतो की एक रिॲक्ट जेएसचं ऍप्लिकेशन क्रिएट कर. त्यासाठी कमांड आहे npm काय क्रिएट व्हाईट @लेटेस्ट आणि आपल्या डेचं नाव किती आज, आणि एंटर बटनावर मी इथे क्लिक केलं. तर जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं तर मला विचारतात की फ्रेमवर्क कोणतं. त्यानंतर मी जावास्क्रिप्ट सिलेक्ट केली, देन एंटर. तर माझ्यासाठी रिॲक्ट जेएस काय करतोय की डेस्कटॉप मध्ये जो काय रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये एक day12 नावाचं ऍप्लिकेशन क्रिएट करतोय. ओके, कमांड रन होऊन देऊ आपण. तर इथे माझी कमांड काय झाली, रन झाली आणि माझ्यासाठी एक रिॲक्ट जेएसचं सॉफ्टवेअर क्रिएट झालंय. रिॲक्ट जेएसचं माझं एक इन्व्हायरमेंट सेटअप झालाय. त्यानंतर मी इथे करतो कंट्रोल सी आणि वाय बटनावर क्लिक करून एंटर. एकदा स्क्रीन क्लिअर करण्यासाठी मी काय राईट करू, क्लिअर राईट केलं तर चालेल? नाही चालणार, कारण ही लिनक्स मध्ये कमांड. ठीक आहे, क्लिअर. इथे विंडोज मध्ये CLS. त्यानंतर मी इथे राईट करतो सीडी म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरी म्हणजे आपला फोल्डर. मग इथे मी राईट केलं चेंज डायरेक्टरी day12. एंटर बटनावर क्लिक केलं. त्यानंतर मी इथे कमांड टाकतो कोड पेस्ट डॉट. एंटर बटनावर क्लिक केलं की माझ्यासाठी एक नॉर्मल VS कोड ओपन होणार. तर माझ्यासाठी एक इथे VS कोड ओपन झाला आहे. मग मी इथे काय करतो, जो SRC फोल्डर आहे त्यामध्ये app.js फाईल आहे त्यामधला सगळा कोड रिमूव्ह केला आणि ह्याच्यामध्ये मी एक फंक्शन बेस्ड कंपोनंट राईट करतो. तर त्यासाठी एक फंक्शन, कंपोनंटचं नाव ऍप, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि हा कंपोनंट रिटर्न करणार आपल्यासाठी एक h1 आणि h1 मध्ये मी राईट करतो इथे वेलकम. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायचा आहे. तर मी इथे काय करू, इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे का, ठीक, एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि इथे कंपोनंटचं नाव. ठीक आहे, आणि ह्याला मी केलं सेव्ह. बरोबर आहे, कंपोनंटचं काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे. बरोबर, ह्याला सेव्ह केलं आणि मी जो काय आपला ऍप्लिकेशन आहे त्याला रन करतो. npm रन डेव. एंटर अरे ठीक आहे, कमांड थोडीशी चुकीची पडली. काय npm रन डेव आणि एंटर बटनावर मी क्लिक केलं तर माझा प्रोजेक्ट रन झालाय. कोणत्या URL ला, ह्या URL ला. ह्याला कॉपी करतो आणि मी ब्राउझरला जाऊन चेक करतो. ब्राउझरला आलो, ही URL मी पेस्ट केली आणि मला इथे आउटपुट पेजला काही दिसतंय, काहीच दिसत नाही. ठीक आहे, मी VS कोड मध्ये आलो, app.css मधली सगळी CSS डिलीट केली आणि index.css फाईल मधली पण CSS काय केली, डिलीट केली. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश केलं तर मला आउटपुट पेजला काही दिसत नाही. याचं रिझन काय आहे,
काय रिझन असेल? कसं काय आउटपुट आपल्याला शो होत नाही? एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप केले आपण, फंक्शन बी बरोबर राईट केले, रिटर्न राईट केले, बरं त्यामध्ये एक एम्प्टी टॅग घेतलाय. काय रिझन आहे? अरे सांगता येईल, अंदाज सांगा तुम्ही, तुमचा अंदाज जो असेल तो सांगू शकतात तुम्ही. तुम्ही बोला सर असं इथे प्रॉब्लेम आला आला असू शकतो, आपण तिथे चेक करू, लागला तर लागला अंदाज. हम्म फाईल कशात रन झाली? तर फाईल आपली कुठे रन झाली? रिॲक्ट जेएस मध्ये डे12 तिथे रन झाली. म्हणजे डबल एकदा कंपोनंट राईट करू मी इथे, फंक्शन ऍप नाव राईट दिलं, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. हा कंपोनंट रिटर्न करणार आपल्यासाठी एक h1. इथे मी करतो h1 मध्ये वेलकम, ह्याला सेव्ह केलं. त्यासाठी लास्ट मध्ये मी राईट केलं एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव, आणि आउटपुट पेजला येऊन मी चेक करतो. तर इथे रिफ्रेश केलं तर आपल्याला वेलकम प्रिंट झालंय. कसं काय? असं कसं काय? असं झालंय तुमच्या बरं कधी? नाही झालं? नाही झालं? झालंय. आता तो शोधा तुम्ही, रिसर्च करा तुम्ही आता काय आहे ते. तर आता आपण जाऊ आपल्या टास्क कडे आजच्या. ठीक आहे, आधी समजून घेऊ आपण की आज आपल्याला लेक्चर मध्ये करायची काय आहे. बरोबर ना? आधी ठरवायला लागेल ना आपल्याला की आपल्या लाईफ मध्ये आपल्याला काय बनायचं आहे. तुम्ही आधी विचार केला असेल, मला सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचंय, मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय, मला डेव्हऑप्स इंजिनियर व्हायचंय, किंवा मला पोलीस व्हायचंय किंवा डॉक्टर व्हायचंय. असं तुम्ही एक ठरवलंय. त्याच पद्धतीने आज आपण ठरवू की आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला घ्यायची काय, म्हणजे आपला एक प्लॅन असणार आहे. काय असणार आहे? प्लॅन. तर आजचा प्लॅन असा आहे की आपल्याला एक एक टेबल बनवायचा आहे. तो सर्वांना जमेल. त्या टेबलमध्ये वरती अरे ठीक आहे, लाईन घ्यायची मला. एक टेबल असणार आहे, त्या टेबल मध्ये वरती अशी एक लाईन असणार आहे, किंवा त्याला हेडिंग बोलू आपण. ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये असे काहीतरी कॉलम्स असतील. हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम, आणि इथे ह्या प्रकारे असे काहीतरी 4-5 कॉलम असतील. आता त्या कॉलम मध्ये काय काय असणार? तर त्या कॉलम मध्ये असणारे इथे हे 2 मिनिट फक्त थोडस मोठं करतो, माझी ड्रॉइंग काही बी खास नाही ना. अरे मी 5वीत नापास झालो ड्रॉइंग मध्ये, आहे का नाही? ठीक आहे. ह्या प्रकारे आपल्याकडे काय असणार आहे? एक टेबल असणार आहे. त्या टेबल मध्ये हेडिंग काय काय असणार माहितीये? अरे इथे जातो, त्याच्यामध्ये असणार आहे इथे प्रोडक्ट डॅश नेम. काय असणार इथे? प्रोडक्ट नेम असणार आहे. काय असणार इथे? प्रोडक्ट नेम. अरे डिझाईन थोडी मला पटत नाही ना, थोडं छोटं करतो, दिसतंय ना? इथे काय असणार आहे? प्रोडक्ट नेम असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये असणार आहे प्रोडक्ट प्राइस असणार आहे. थर्ड कॉलम मध्ये काय असणार मग? काय असणार आहे? क्वांटिटी. आणि लास्ट मध्ये काय असणार आहे? हा, प्राइस तर घेतली नाही ते, टोटल असेल ना तिथं, है ना? मग इथे मी करतो टोटल, समजेल? त्यानंतर इथे आपले इनपुट बॉक्स असतील. इथे असेल इनपुट बॉक्स,
त्यानंतर प्राइसिंग साठी पण एक असेल इनपुट बॉक्स, त्यानंतर क्वांटिटी साठी पण असणार एक इनपुट बॉक्स आणि टोटल साठी पण असणारे एक इनपुट बॉक्स आणि अजून एक कॉलम असणार आहे, तो मी थोडा विसरलो, तर तो कॉलम मी एकदा बनवून घेतो. ठीक आहे ना. ठीक आहे, असं काहीतरी असेल. ठीक आहे, आणि लास्ट मध्ये ठीक आहे, अजून एक इथे रो थोडीशी वाढवायला लागेल आणि लास्ट मध्ये असेल एक ऍक्शन कॉलम. का असं एक इथे असेल ऍक्शन, आणि त्या ऍक्शन मध्ये काय असणार माहितीये की त्या ऍक्शन मध्ये असेल इथे प्लसचं बटन आपलं. ठीक आहे, अशी आपली एक डिझाईन असणार. समजतंय ना. इथे प्रोडक्ट नेम, प्राइस, क्वांटिटी, टोटल आणि इथे ऍक्शनचं बटन. जसं मी इथे प्राइस टाकली साखर, इथे टाकली मी प्राइस टाकली 20 रुपये, त्याची क्वांटिटी टाकली मी 4 किलो आणि इथे टोटल मध्ये ऑटोमॅटिकली माझं किती येईल 80 रुपये. समजतंय. आधी एवढा टास्क आपण कंप्लीट करू. तर मला तुम्ही सांगा, समजलंय ऑनलाईन मध्ये काय करायचे आपल्याला? समजलंय ना. समजलं काय करायची? एक टेबल घ्यायची, त्या टेबलमध्ये काहीतरी कॉलम्स असतील 2-3, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस, प्रोडक्ट क्वांटिटी आणि टोटल, आणि त्यानंतर असेल एक ऍक्शन नावाचं बटन. आता त्या ऍक्शन बद्दल आपण नंतर विचार करू. जो आपलं आत्ताचं काम आहे ते अगदी कंप्लीट करू. एक टेबल बनवणार आणि आपण त्याच्यामध्ये असे इनपुट बॉक्स टाकू. ठीक आहे. तर मी आलो आपल्या कोड मध्ये आणि इथे मी करतो एक बीआर नंतर मी इथे घेतो एक टेबल टॅग घेतला, त्यानंतर एक टीआर घेतला, टीआर मध्ये टी हेड घेतला आणि इथे मी सांगतो, काय सांगू सांगा मला, तुम्ही बोलत चला. प्रोडक्ट, तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला मी समजेल. ठीक आहे, तुमचं बरोबर असलं चुकीचं असलं मी सांगेन. प्रोडक्ट नेम घेतलं, त्यानंतर इथे आपण घेऊ प्राइस घ्यायची. ठीक आहे, प्राइस, त्यानंतर क्वांटिटी मी इथे करतो QTY आणि त्यानंतर आपण इथे घेऊ टोटल आणि अजून एक घेणार आपण काय ऍक्शन. आता सर हा ऍक्शन काय घेतलाय त्याच्यानंतर आपण नंतर डिस्कस. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो, तर आपला टेबल इथे प्रिंट झालाय ना. आता मी त्याला काय करतो, थोडीशी डिझाईन देण्याचा प्रयत्न करतो. जसं की प्रयत्न कसा असणार आहे माझा, की त्याला फर्स्ट विड्थ देतो. विड्थ किती देऊ, डबल कोड मध्ये 100%. एकदा अप्लाय झाली का नाही मी चेक करतो की आपली क्वांटिटी अप्लाय झाली. ठीक आहे, तर हा झाला आपला टेबल. त्यानंतर मी काय करतो, इथे अजून एक टीआर घेतला आणि टीआरच्या नंतर इथे घेतला मी टीएच, सॉरी टीडीआर. ठीक आहे ना, टीडी असतो आणि त्या टीडीच्या आतमध्ये मी एक इनपुट बॉक्स घेतला, त्याला टाईप कोणता दिला मी इथे आता टेक्स्ट दिला. ठीक आहे, त्यानंतर अजून एक टीडी घेतो, हा झाला कशासाठी प्रोडक्ट नेम साठी, हा कशासाठी झाला प्राइस साठी, त्याला टाईप कोणता देऊ मग इथे नंबर. त्यानंतर अजून एक घेतला, कशासाठी घेतला क्वांटिटी साठी, त्याला कोणता टाईप देऊ नंबर. आणि हा घेतला अजून मी कशासाठी टोटल साठी, त्याला टाईप कोणता देऊ नंबर दिला. आणि त्यानंतर अजून एक टीडी असणार आणि त्या टीडी मध्ये एक बटन असणार आणि त्या बटनला आपण देऊ प्लस. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं तर आपलं जे काय पाहिजे होतं ते काय झालं इथे शो झालंय ना. दिसते का डिझाईन सारखं दिसतंय. बॉर्डर द्यायची पक्का, तुम्ही म्हणतात म्हणून देऊ. ठीक आहे ना. आता बॉर्डर देण्यासाठी मी काय करतो, इथे कशी द्यायची बॉर्डर मला पण माहित नाही. टेबल टेबल कॉलॅप्स म्हणून काहीतरी आहे बघा, है ना, टेबल डॉट कॉलॅप्स.
टेबल ठीक आहे, टेबल घेतो आणि त्याला सांगतो तुझी बॉर्डर असणारे 1.5 पिक्सल, तुझा टाईप असणारे सॉलिड आणि त्याला कलर कोणता ते ब्लॅक. आउटपुट पेजला आलो तर आपल्या टेबलला बॉर्डर आली का इथे? नाही आली. मग आपल्याकडे अजून एक शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट आहे की डायरेक्ट टेबल टॅगला काय करा, बॉर्डर देऊन टाका. बॉर्डर दिली इथे 1, आउटपुट पेजला आलो तर आपली इथे टेबलला बॉर्डर आली आहे. पण 2 मिनिटं मी बॉर्डर रिमूव्ह करून टाकतो. ते आहे तसंच आपण ठेवूया दोन. ठीक आहे. तर आता काय झालं पाहिजे माहितीये की जसं मी इथे भरली साखर किंवा इथे मी भरलं निरमा. काय भरलं मी ते निरमा. निरम्याची प्राइस आहे 10 रुपये आणि त्याची क्वांटिटी घ्यायची आपल्याला 2. निरम्याचे पुढे 2 घ्यायचे आपल्याला 10 रुपये वाले. मग ऑटोमॅटिकली टोटल मध्ये माझी आली पाहिजे 20 रुपये. समजतंय? मग त्यासाठी मी काय करणार की फर्स्ट जेवढे काय आपल्याकडे इनपुट बॉक्स आहेत ना तेवढे मी व्हेरिएबल बनवून घेतो. ठीक आहे. मग व्हेरिएबल बनवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे कशाची गरज आहे? इम्पोर्ट यूज स्टेट फ्रॉम रिएक्ट मधून. आणि इथे मी करतो आता व्हेरिएबल डिक्लेअर कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट. इथे काय करू? प्रोडक्ट अंडरस्कोर नेम. त्याचं एक फंक्शन सेट प्रोडक्ट. ठीक आहे. इथे पण मी काय करतो नुसतं प्रोडक्ट देतो. आणि कशाचा यूज करून डिक्लेअर करायची आपल्याला इथे यूज स्टेट्स. त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू एम्प्टी. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल असणार आहे. कोणता व्हेरिएबल? मग प्राइस. आणि इथे त्याचं फंक्शन काय असणार आहे? सेट प्राइस इक्वल टू यूज स्टेट. त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आपण एम्प्टी किंवा बाय डिफॉल्ट व्हॅल्यू त्यात नंबर असणार तर आपण इथे 0 टाकू. ठीक आहे. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल असणार. कोणता व्हेरिएबल? QTY. आणि त्याचं एक फंक्शन की सेट QTY. कशाचा? इक्वल टू यू स्टेट बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 0. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल असणार. काय व्हेरिएबल नाव असणार त्याचं? टोटल. टोटल बनवायला लागेल का? बनवायला लागेल. टोटल व्हेरिएबल बनवायला लागेल का नाही? ठीक. लागलं तर आपण गरज पडली तर आपण बनवून घेऊ. ठीक आहे. आता मी इथे काय करतो की जे इनपुट बॉक्स आहे त्यांची व्हॅल्यू त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून टाकतो. त्यासाठी जो आपला प्रोडक्टचा आहे तिथे मी करतो एक इव्हेंट कॉल ऑन चेंज एरर फंक्शन. तो करेन रिटर्न ई म्हणजे इव्हेंट. आणि तो काय करणार? सेट प्रोडक्टला ई डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. त्याच पद्धतीने जो आपला प्राइस आहे त्याला पण मी इथे करतो ऑन चेंज. तो करेल एक इव्हेंट पास. तो इव्हेंट काय करणार? सेट प्राइसला तो इव्हेंट डॉट टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. त्याच प्रकारे क्वांटिटी साठी पण मी इथे ऑन चेंज नावाचं इव्हेंट कॉल केलं. तो करेल एक एरो फंक्शनला इव्हेंट पास आणि तो काय करणार? सेट क्वांटिटीला इव्हेंट डॉट टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. झालं एवढं काम. ओके. जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा रिफ्रेश केलं तर ह्यामध्ये काय दिसतंय का आपल्याला? जसं मी इथे भरलं निरम्याची प्राइस किती? 10 रुपये. त्याची क्वांटिटी 2 पॅकेट आणि त्याची टोटल आली पाहिजे ऑटोमॅटिकली इथे टोटल मध्ये. मग मला सांगा की ह्या इनपुट बॉक्स मध्ये मला टाईप न करता मी व्हॅल्यू कशी राईट करू शकतो? तुम्ही कधी पाहिलंय की व्हॅल्यू एक ऍट्रिब्यूट आहे? माहितीये तुम्हाला? आठवलं व्हॅल्यू? माहितीये व्हॅल्यू? इनपुट बॉक्सला व्हॅल्यू देतात. जसं की मी इथे व्हॅल्यू दिला व्हॅल्यू डबल कोड मध्ये दत्ता किंवा इथे दत्ता दिला. जसं मी आउटपुट पेजला आलो तर ठीक आहे ह्याचा टाईप नंबर आहे त्यामुळे इथे काही शो झालं नाही असं वाटतं. ते 12 राईट केलं आणि आउटपुट पेजला आलं तर मी 12 राईट केलं का? ऑटोमॅटिकली आलं ना. ते का आलं? की ह्या व्हॅल्यू ऍट्रिब्यूट मुळे आलं. कशामुळे आलं?
व्हॅल्यू ऍट्रिब्यूट मी इथे सपोज राईट केलं असतं 102 आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे काय आलं ऑटोमॅटिकली. मग टोटल मध्ये मला सांगा कसं कॅल्क्युलेशन होणार आहे, कॅल्क्युलेशन कसं होणार मला ते सांगा. काय झालं, अरे सांगा ना, ऑनलाईन मेंबर तुम्ही पण सांगू शकता. ठीक आहे, भाग्यश्रीने काय सांगितलंय, प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी इक्वल टू टोटल. अरे मग तुम्ही एवढं मॅथमॅटिक्स जमत नाही का, सिंपल लॉजिक सिंपल आहे ना. तुम्हाला सांगितलंय निरमा आणायला, ठीक आहे ना, तुम्ही निरमा आणलाय किती रुपयाचा, त्याची प्राइस आहे एका निरम्याची 10 रुपये आणि त्याची क्वांटिटी आणायची तुम्हाला 3. तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करतात, प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी, तेच उत्तर कुठे येणार टोटल मध्ये. मग मी इथे काय करतो की व्हॅल्यू मध्ये प्राइस मल्टिप्लाय क्यूटी बाय, जसं आउटपुट पेजला आलं रिफ्रेश केलं तर आता इथे बघा मी भरला निरमा है ना, त्याची प्राइस टाकली मी 20 रुपये, आता प्राइस वाढली आता तुम्ही, आणि त्याची क्वांटिटी मला सांगितली 4, तर ऑटोमॅटिकली टोटल मध्ये किती आले आता आलं. इझी, समजतंय पक्का, एवढं समजलंय ऑनलाईन मध्ये मला सांगतात, मला पुढे जायला सांगा बरं इथं समजलंय सर्वांना. लेवल 2 कडे, आता लेवल 2 काय असणार आहे, थोडीशी इझी असणार आहे ना, हार्ड असणार आहे. ठीक आहे, आता टोटल वगैरे आपण सगळं प्रिंट केले, आता आपलं काम काय आहे माहितीये तुम्हाला, की जसं आपण ह्या प्लस बटनावर क्लिक करणार तर हा जो काही डेटा आहे, हा डेटा एका ऑब्जेक्ट मध्ये कन्सोल मध्ये प्रिंट होणार. जमेल हे, समजतंय काय करायचे आपल्याला. जसा मी प्लस बटनावर क्लिक केले की माझा जो काय हा डेटा आहे ना, प्राइस नेम क्वांटिटी टोटल, हा काय होईल कन्सोल मध्ये एका ऑब्जेक्ट मध्ये प्रिंट होईल. जमेल नाही, मग कसं करायचं मला सांगता तुम्ही, की आपल्याला काय करायला लागेल, ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर काहीतरी ऍक्शन करायची, तर त्याला मी काय करू, ऑन क्लिक नावाचा इव्हेंट कॉल करतो. ऑन क्लिक, जसं त्याला आपण क्लिक करणार तर इथे आपण करू एक फंक्शन कॉल, त्या फंक्शनला नाव काय द्यायचं, सेव्ह डेटा असं नाव देऊ ना, मिनिंगफुल. आणि सेव्ह डेटा नावाचं फंक्शन कुठे बनवणार, हे ऍप नावाच्या कंपोनंटच्या आतमध्ये. मग इथे व्हेरिएबलच्या खाली मी काय करतो, फंक्शन बनवतो, एक फंक्शन, त्याला नाव दिलं सेव्ह डेटा, कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला, आणि इथे मी करतो कन्सोल डॉट लॉग, आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये केला मी हाय प्रिंट. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं, इथे टाकला मी निरमा, त्याची प्राइस टाकली मी 10 रुपीज, त्याची क्वांटिटी टाकली मी 8, तर इथे 70 रुपये आले. जसं मी इथे इन्सेप्ट ओपन केले, अरे रिस्पॉन्सिव्ह नाही का, त्याला थोडस मी असं करतो, फक्त आपल्याला कन्सोल मध्ये पाहायला. मी इथे टाकला निरमा, त्यानंतर मी इथे प्राइस टाकली 10 रुपीज, इथे टाकली मी क्वांटिटी 20 रुपीज, तर इथे 200 रुपये आले. आणि इथे टाकलं मी प्लस बटनावर जसं क्लिक केलं तर कन्सोल मध्ये हाय प्रिंट झाले. आपल्याला हाय नाही प्रिंट करायचं, तर आपल्याला करायची कन्सोल प्रिंट. मग मी त्यासाठी काय करतो की इथे एक व्हेरिएबल घेतला, कोणता व्हेरिएबल, न्यू ओबीजे, कर्ली ब्रॅकेट टाकला, ऑब्जेक्ट झाला, आणि त्यामध्ये काय काय असणार, प्रोडक्ट कोलन, इथे करू आपण प्रोडक्ट असंच, त्यानंतर काय असणार सेकंड, सांगा ना मला, प्राइस असणार, आणि कोलन देऊन मी इथे काय करू, प्राइस, कोमा दिला, त्यानंतर क्वांटिटी, क्वांटिटीसाठी क्यूटी वाय घेतला, कोलन दिला, आणि इथे क्यूटी वाय, त्यानंतर काय टोटल, आणि टोटलला मी इथे काय करू, मग आता संपलं, झालं है ना.
काय करणार सौरभ? काय करू शकतो मी? असं मी काहीतरी करू शकतो, प्राइस मल्टिप्लाय QTY करू शकतो, करू शकतो का नाही? करू शकतो की नाही? बघू, आपण ट्राय तर करणार. कन्सोल केलं मी याला, कन्सोल डॉट लॉग, आणि इथे मी करतो न्यू OBJ ला प्रिंट. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी याला काय करतो, रिफ्रेश करतो. इथे मी डेटा भरला निरमा, इथे टाकलं मी प्राइस त्याची 15 रुपये, आणि त्याला आपल्याला 2 क्वांटिटी न्यायची, 3 न्यायची. आणि जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर इथे बघा आपल्याला काय दिसतंय आता, प्रोडक्ट नेम निरमा, त्याची प्राइस 15 रुपये, क्वांटिटी आहे 3 रुपये, आणि टोटल किती झाली? झालं काम आपलं, ऑब्जेक्ट झाला प्रिंट. समजलं इथं? पक्का? ऑनलाईन मध्ये समजलंय? इतर समजलं ना? नॉर्मल. मग आता मला सांगणार ह्याच्या पुढची स्टेप काय असणार. आता 4 एक्झाम्पल घेतले बरं का. हा, स्प्रेड ऑपरेटर डायरेक्ट यूज करायचे, पण आपल्याला काय करायचं, अरे ऑब्जेक्ट प्रिंट करायचा आहे, पण कुठे अरे ऑब्जेक्ट कुठे? व्हेरिएबल बनवायचं, पण अरे ऑब्जेक्ट कुठे आहे माझ्याकडे? अजून काहीच नाही. आपल्याला ह्याच्या पुढे स्टेप करायची, जो ऑब्जेक्ट आहे ना तो ऑब्जेक्ट एका अरे मध्ये स्टोअर करायचा आहे, है ना. प्रिंट कधी करणार आपण? आपल्याकडे जेव्हा डेटा असेल. पैसे कधी खर्च करतो? जेव्हा तुझ्याकडे पैसे असतात तेव्हा तू खर्च करतो, नसेल तर तू काय करणार? नाही खर्च करणार. अरे मग त्यासाठी आपल्याला प्रिंट करायला तर डेटा लागणार आहे ना. मग आपण एक अरे व्हेरिएबल बनवणार, आणि त्या अरे व्हेरिएबलच्या आतमध्ये हा ऑब्जेक्ट स्टोअर करणार. ऑलरेडी आपले हे एक्झाम्पल झाले. तर मी इथे काय करतो आता, एक अरे व्हेरिएबल बनवला, कॉन्स्ट, त्याला नाव देतो मी ते डेटा, आणि डेटाचं एक असेल काय, फंक्शन, त्याचा यूज स्टेप, राऊंड ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट, झाला एक अरे ऑब्जेक्ट, अरे झाला. ठीक आहे. मग जो हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आपल्याला काय करायचा आहे, ह्या अरे मध्ये स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी मी इथे काय करणार माहितीये, की मी त्यासाठी एक न्यू व्हेरिएबल घेणार. कोणता? न्यू डेटा नावाचा, आणि त्यामध्ये स्प्रेड ऑपरेटरचा यूज करून मी डेटा काय करणार आहे आता, स्टोअर करणार, होल डेटा, आणि इथे असणार आपला न्यू OBJ. आणि हा जो काही न्यू डेटा आहे त्याला आपण काय करणार, सेट डेटा नावाच्या फंक्शनला रिटर्न करून टाकणार. ह्या प्रकारे आपण असं काहीतरी करत होतो. ठीक आहे. आणि ह्याला मी एकदा कन्सोल डॉट लॉग करतो, कोणाला? डेटाला. एकदा मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो. रिफ्रेश केलं त्यानंतर मी इथे एक टाकला निरमा, इथे टाकलं मी निरम्याची प्राइस 20 रुपीज, आणि इथे टाकलं क्वांटिटी मी 3. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलंय तर अरे मध्ये काय झालंय, माझा अरे एम्प्टी प्रिंट झाला इथे एम्प्टी प्रिंट. मग हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी काय यूज करणार, यूज स्टेटचा. मग मी इथे काय करतो की कोमा दिला, आणि इथे करतो यूज स्टेट, सॉरी यूज इफेक्ट, आणि आता इथे यूज इफेक्टचा मी करतो सिंटॅक्स राईट, यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, कसं आहे मग त्याच्यामध्ये एरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये कोणावर लक्ष ठेवायचे त्यासाठी एक स्क्वेअर ब्रॅकेट. कोणावर लक्ष ठेवायची? डेटावर. जसं डेटामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी होईल तो काय करीन, एक कन्सोल डॉट लॉग करेन, आणि त्याच्यासाठी एक मेसेज करू अपडेटेड. ठीक आहे. अरे काही भी मेसेज देऊ शकतात, मी अपडेटेड दिलाय. ठीक आहे. आणि डेटाला मी कधी करतो प्रिंट, आणि हा कन्सोल एकदा रिमूव्ह करून टाकू. आउटपुट पेजला एकदा मी इथे रिफ्रेश केला, जसं मी एक निरमा टाकला, का साखर टाकायची. ठीक आहे. त्याची प्राइस टाकली 20 रुपीज, क्वांटिटी टाकली मी 4, आणि जसं मी प्लस बटनावर क्लिक केलंय तर आपल्या अरे मध्ये एक ऑब्जेक्ट स्टोअर झालाय. त्यानंतर इथे मी टाकली आता ऑइल, ऑइलची प्राइस आहे 95 रुपीज, आणि आपल्याला पाहिजे फक्त 2च किलो. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलंय
तर अरे मध्ये आता दोन ऑब्जेक्ट स्टोअर झालेत, एक निरमा आणि एक ऑइल. ठीक आहे, झाला आपला एवढा डेटा. समजलं इथून मला एकदा सांगा. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये समजलं इथून तुम्हाला, ऑफलाईन मध्ये. मग आपण आता पुढे जाऊ तिसऱ्या लेवलकडे. आता तिसऱ्या लेवल मध्ये काय आहे की जो काय आपण डेटा अरे मध्ये स्टोअर केलाय ना, जो काय आपण डेटा एका अरे मध्ये स्टोअर केलाय, तो डेटा फक्त ह्या टेबलच्या खाली प्रिंट करायचा. जमेल ना असं? मग कसं करणार मला सांगता ना तुम्ही? सांगा बरं कसं करणार आपण. की त्यासाठी जो आपला हा TR आहे ना, त्या TRच्या बाहेर कर्ली ब्रॅकेट ओपन केला. कशामधून डेटा प्रिंट करायचा आहे? डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून. मग मी ते राईट करतो डेटा डॉट मॅप आणि त्याच्या आतमध्ये एक एरो फंक्शन, आणि ते कर्ली नाही द्यायचा, राऊंड ब्रॅकेट द्यायचा. आणि तो एरो फंक्शन आपल्याला दोन आर्ग्युमेंट पास देतो. पहिलं देतो काय, आणि सेकंड काय देतो, इंडेक्स. झालं एवढं काम. आणि त्या ह्याच्या आतमध्ये मी काय करतो माहिती, आता काय करू, TR घेतला किंवा TR पेक्षा मी एक एम्प्टी टॅग ओपन केला, क्लोज केला, आणि त्याच्या आतमध्ये मी घेतला एक TR. TRच्या आतमध्ये काय असणार, TD कर्ली ब्रॅकेट, आणि इथून मी करणार आयटम डॉट प्रोडक्ट. त्यानंतर इथे मी काय करणार, आयटम डॉट प्राइस. त्यानंतर इथे आयटम डॉट QTY म्हणजे क्वांटिटी, आणि त्यानंतर इथे करणार मी आयटम डॉट टोटल. आणि लास्ट मध्ये आपल्या ऍक्शन साठी काहीतरी घ्यावं लागेल. मग ऍक्शन मध्ये मी काय देतो माहितीये, असाच ठेवतो त्याला मोकळा. ठीक आहे, तोपर्यंत ठेवू. जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे एकदा रिफ्रेश केलं तर काही आहे का. जसं मी एक टाकला निरमा, प्राइस टाकली मी निरम्याची 10 रुपये, त्यानंतर क्वांटिटी टाकली मी 20 रुपये, आले 200. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलंय तर खाली निरमा आलाय, निरम्याची प्राइस आली 10 रुपये, 20 रुपये आली, 200 रुपये टोटल आली. जसं मी टाकले इथे आता ऑइल, ऑइलची प्राइस टाकली मी 100 रुपीज, प्लस बटनावर क्लिक केलं तर ऑइल झाला आपला ऍड. जसं मी इथे केलं शुगर, त्याची प्राइस टाकली मी 45 रुपये, आपल्याला 2 किलो बस झाली, आणि इथे मी केलं प्लस बटनावर क्लिक तर आपली शुगर ऍड झाली. पक्का समजलं एवढं? झालं एवढं काम खरं? ठीक. मग एवढं काय करतात, तर आता आपला डेटा झालाय सगळा इथे प्रिंट झाला इथे. आता ह्याच्यानंतर काय करायचं माहितीये, ह्याच्यानंतर आपला लेवल 4. लेवल 4 मध्ये जी काही टोटल आहे ना, ही टोटल आपल्याला सगळ्यांच्या खाली अशी खाली प्रिंट करायची. काल आपला असं काहीतरी असेल आणि इथे सगळी टोटल आपली प्रिंट असेल अशी टोटल 200, 2000, आणि इथे टोटल झाली पाहिजे प्रिंट 2290 रुपये. समजतं इथे खाली, समज आहे ना. आणि इथे झाली पाहिजे आपली टोटल क्वांटिटी. आता इथे टोटल क्वांटिटी किती आहे, 20, 40, 42 क्वांटिटी इथे प्रिंट झाली पाहिजे. आणि इथे प्रिंट झालं पाहिजे आपलं 2290 रुपये. आणि इथे आपलं असेल असं काहीतरी टोटल, टोटल. ठीक आहे, करायची मग इथे. त्यासाठी मी आलो आता आपल्या कोड मध्ये, आणि कोड मध्ये आल्यानंतर मी इथे काय करतो की या लूपच्या बाहेर एक घेतला TR च्या नंतर इथे मी काय घेतला, TD घेतो, आणि अजून एक TD घेतला. असे 2 TD किंवा 3 TD घेतले. पहिल्या TD मध्ये मी टाकलं इथे टोटल. आउटपुट पेजला आलो, एकदा मी चेक करतो तर इथे टोटल आलंय, एकदा लावून घ्या बरं. ठीक आहे, मी इथे टेबलला काय करतो, बॉर्डर देतो. ठीक आहे, आता मी बॉर्डर देतो.
कारण मला पण समजेल मी नेमकं कुठे आहे, कोणता कॉलम कुठे आहे. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर बॉर्डर इथे आपला शो झालाय. ठीक आहे, टोटल आलं इथे आणि इथे आपली क्वांटिटीच्या खाली सगळी टोटल क्वांटिटी शो झाली पाहिजे आणि इथे आपली सगळी टोटल प्रिंट झाली पाहिजे, है ना. असंच काहीतरी आपलं आहे. मग मला त्यासाठी सांगा अशी कोणती प्रॉपर्टी आहे की मी हे दोन्ही रो मर्ज करू शकतो. काय रो स्पॅन आणि इथे काय करू टू राईट, है ना. आउटपुट पेजला आलो तर रिफ्रेश केलं तर काही दिसत नाही मला. मग अशी कोणती प्रॉपर्टी, स्कोल स्पॅन टाकली इथे टू टाकली, रिफ्रेश केलं तर तरी पण मला काही दिसत नाही, पण दिसलंय मला आता. झाले हे दोन कॉलम मर्ज झाले. त्यानंतर ह्या कॉलम मध्ये असेल टोटल आणि हे असेल फायनल टोटल, बरोबर ना. असंच काहीतरी आपलं असणार आहे. ठीक आहे, आणि जो काय लास्टचा तो आहे त्यामध्ये पण मी इथे करतो कॉल स्पॅन टू करतो. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर इथे ऍडजस्ट झालाय तो. ठीक आहे, मी इथे काय करतो आता, एक त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू टाकतो. ठीक आहे, जसं की QTY कोलन 42. आउटपुट पेजला आलो तर इथे बघा क्वांटिटी किती आली होता इथे 42 आणि इथे मी टोटल काय करतो बाय डिफॉल्ट प्रिंट करतो. जसं की टोटल प्रिंट करण्यासाठी टोटल कोलन दिला आणि इथे काहीतरी मी 2290 रुपये आणि आउटपुट पेजला आलो तर अशी आपली काय झाली पाहिजे, प्राइस प्रिंट झाली पाहिजे. समजते पक्का. मग आता सांगा की आपण जे काही सपोज मी एक डेटा भरला निरम्याची प्राइस टाकली मी 20 रुपीज, त्यानंतर जी क्वांटिटी टाकली 30 आणि प्लस बटन क्लिक केलं तर टोटल ऍड झाले. अजून एक टाकलं मी इथे काय माहितीये की मी शुगर टाकली, शुगरची प्राइस टाकली मी 100, त्याची क्वांटिटी टाकली 2 आणि त्याची टोटल आपल्याला रेशो झाली. प्लस बटन क्लिक केलं, शुगर पण ऍड झाली. आता हे मी कॅल्क्युलेशन कसं करणार, तुम्ही माइंड मध्ये मला सांगा कसं कॅल्क्युलेशन केलं तुम्ही. हे कॅल्क्युलेशन तुम्ही कसं केलं तुमच्या पद्धत, तुम्ही कॅल्क्युलेशन कसं केलं मला ते सांगा. तुमच्या माइंड मध्ये कसं केलं तुम्ही, अरे कसं केलंय तुम्ही. काय केलं, जी निर्माची टोटल आहे प्लस जी काही शुगरची प्लस टोटल आहे प्लस इक्वल टू ते आन्सर, असंच केलं ना. विचार करायचा नॉर्मल, आपण जे नॉर्मल लाईफ मध्ये करतो यूज तसा विचार करायचा, जास्त डोकं नाही लावायचं, आहे तेच विचार करायचा आणि तो फक्त कोडिंग मध्ये मांडायचा. ठीक आहे ना. मग मला सांगा की आता आपण एक्झाम्पल घेऊ थोडस. ठीक आहे, रिॲक्टचं थोडं तो रिॲक्ट मध्ये सांगत नाही तुम्हाला, जावास्क्रिप्ट मध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो थोडासा. ठीक आहे, कारण तिथे तुम्हाला कॉन्सेप्ट लवकर क्लिअर होईल. स्क्रिप्ट टॅग घेतला, स्क्रिप्ट टॅग मध्ये मी आल्यानंतर इथे मी घेतला वॅर डेटा इक्वल टू एक ॲरे मध्ये आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 असं काहीतरी 10 आपल्याकडे ॲरे आहे. आता मी तुम्हाला सांगितलं जे ॲरे मध्ये सर्व काही एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचा सम करा. कसं करणार, तर तुम्ही इथे काय करणार माहितीये, एक घेणार फॉर लूप वॅर आय इक्वल टू 0, इथे करणार आय ग्रेटर दॅन जी डेटाची लेंथ आहे आणि इथे कोलन देऊन आय प्लस, आणि ह्याच्या आतमध्ये एक तुम्ही असं व्हेरिएबल घेणार कोणता सम, त्या सम मध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आले. ठीक आहे, सम झालं, सम इक्वल टू 0 आणि तुम्ही असं काहीतरी करणार की सम इक्वल टू सम प्लस डेटा ऑफ आय, असं तुम्ही काहीतरी केलं तर तुम्हाला सगळ्यांचं सम भेटून जाईल. जसं की मी ते कन्सोल डॉट लॉग करतो, कुणाला समला
सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, तर इथे बघा इन्सेप्ट ओपन केलं आणि इन्सेप्ट ओपन केल्यानंतर सगळ्यांची टोटल किती आली. असं तुम्ही सम करतात ना एखाद्या ऍरे मधून, पक्का असंच ऍज इट इज सेम एक्झाम्पल असणार आहे आपला React.js मध्ये. आपल्याला सम करायचा आहे कशाचा, ह्या ऍरे मधल्या डेटाचा, त्या ऍरे मधल्या टोटलचा. मग त्यासाठी मी इथे काय करतो, यूज इफेक्टच्या आतमध्ये, म्हणजे काय की जेव्हा कधी आपण ह्या प्लस बटनावर क्लिक करतो, कुठे गेलं, जेव्हा कधी आपण ह्या प्लस बटनावर क्लिक करतो तेव्हा काय होतंय की आपला यूज इफेक्ट कॉल होतोय. कोण कॉल होतोय, मग मी ते सांगतो, जसं तू त्या बटनावर क्लिक केलं ना की यूज इफेक्टच्या आतमध्ये काय कर माहितीये, एक फॉर लूप घे, where i इक्वल टू 0 पासून स्टार्ट कर, i ग्रेटर दॅन डेटाची लेंथ आणि इथे कर i, आणि त्याच्या बाहेर मी काय करतो, एवढं झालंय काम, ठीक आहे. आणि मी इथे काय करतो माहितीये, मग मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, ठीक आहे, where त्याला सम नाव दिलं, इक्वल टू बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 0 टाक. आणि या लूपच्या आतमध्ये मी काय करणार, सम इक्वल टू काय करणार इथे, सम प्लस डेटा ऑफ आय आणि त्याच्या आतमधून घेतो टोटल. समजतंय ना, आपल्याकडे एक ऍरे आहे, त्या ऍरे मधून आय इंडेक्स नंबर मधून काय करतो, टोटल लागेल आणि टोटल प्लस सम कर आणि डेटा कुठे स्टोअर कर, सम मध्ये. आणि मी इथे समला काय करतो, आता कन्सोल डॉट लॉग करून एकदा चेक करतो, सम आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, इन्सेप्टला ओपन केलं, रिफ्रेश केलं, ओपन केलं, त्यानंतर मी इथे काय टाकली, एक प्राइस टाकली जसं की 10 रुपये, अरे 10 नाही, निर्मा. त्यानंतर इथे प्राइस टाकली मी 10 रुपीज, इथे टाकली 200, आणि जसं मी प्लस बटनावर क्लिक केलंय तर मला इथे टोटल किती झाली, 200. त्यानंतर मी अजून एक टाकतो इथे शुगर, इथे टाकली मी 20 आणि प्लस बटनावर क्लिक केलं तर टोटल किती भेटली, मला भेटली 6000 रुपये, बरोबर आहे का. टोटल काम संपलं आपलं, टोटल भेटली, फंडा खतम. फक्त काय करायचे आता की एक सम व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू वरती, वेअर कॉस्ट, सम नाही देत मी त्याला, टोटल देऊ ना, टोटल दिलं चालेल ना, टोटल, आणि टोटलचं एक काय असेल, फंक्शन. कशाचा यूज करून डिक्लेअर करायची ते, यूज स्टेट, आणि त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू असेल 0. आणि इथे आपण काय करू, जसं इथे सम प्रिंट केलाय तिथे सम प्रिंट करण्याऐवजी आपण इथे करू सेट टोटलला आपला सम व्हेरिएबल पास करू, ठीक आहे. आणि जो टोटल आहे त्या टोटलला आपण इथे खाली प्रिंट करून टाकू, जसं की इथे कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि इथे टोटल व्हेरिएबल प्रिंट केला, आउटपुट पेजला आलो, आणि एकदा मी इथे काय करतो, आता रिफ्रेश करून डेटा फिल करतो, जसं की एक भरला निर्मा, दुसरा भरला मी प्राइस, त्यानंतर भरली क्वांटिटी 400. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर इथे काय झालं, 400 रुपीज आलं. सपोज इथे मी भरला ऑइल, ऑइलची प्राइस टाकली मी किती, 2 रुपीज, किती किलो घ्यायची आपल्याला, 7 किलो. जसं मी प्लस बटनावर क्लिक केलं तर टोटल किती आली, समजतंय, पक्का, खरंच 2च मिनिटात मी तुम्हाला क्वांटिटी प्रिंट दाखवतो. जसं आपण हा लूप फिरवलाय ना, त्या लूपच्या आतमध्ये काय करा, अजून एक व्हेरिएबल घ्या, where टोटल QTY इक्वल टू त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 0. आणि ह्या लूपच्या आतमध्येच मी काय करणार की टोटल क्वांटिटी इक्वल टू
टोटल क्वांटिटी प्लस डेटा ऑफ आय आणि डॉट मध्ये काय देणार मी इथे QTY. पण QTY आपली आय थिंक मला वाटतंय ते स्ट्रिंग मध्ये असेल. आहे स्ट्रिंग मध्ये. डबल कोड असला किंवा सिंगल कोड असला किती व्हॅल्यू काय झाले स्ट्रिंग मध्ये झाले. बरोबर. मग आता बघू आपण नेमकं काय होतंय. QTY केलं आणि मी QTY ला इथे करतो कन्सोल डॉट लॉग. इथे केला QTY आउटपुट पेज. अरे QTY ला नाही, इथे असेल आपलं टोटल QTY. आउटपुट पेज ला आलो. एकदम इथे रिफ्रेश करतो तर इथे बघा मी एक टाकला निरमा टाकला, प्राइस टाकली मी इथे 100, क्वांटिटी टाकली 2 आणि प्लस बटनावर क्लिक केलं. जसं मी इन्सेप्ट ओपन केले तर क्वांटिटी किती प्रिंट झाली 02. ठीक आहे, बरोबर आहे क्वांटिटी. मग मी काय करतो अजून एक टाकला प्रोडक्ट ऑइल, त्याची प्राइस टाकली मी इथे 20 रुपीज आणि क्वांटिटी टाकली मी किती 4 रुपीज. जसं प्लस बटनावर क्लिक केलं आणि इन्सेप्ट ओपन केलं तर क्वांटिटी कशी प्रिंट झाली कॉन्केटेशन झालं. इथे काय झालंय का बरं की क्वांटिटी स्ट्रिंग मध्ये आली. मग जावा स्क्रिप्ट मध्ये एक डेटा चेंज करण्याची एक मेथड असते. जशी की कशी मेथड आहे सिंपल की ह्याला काय करायची तुम्हाला हे नंबर प्रॉपर्टी माहिती आहे. असं काहीतरी नंबर आणि त्याच्या आतमध्ये मी अशी व्हॅल्यू टाकली तर स्ट्रिंगला तो नंबर मध्ये कन्वर्ट करतो. असंच आहे ना. मी तसं केलं म्हणजे जी काय डेटामध्ये स्ट्रिंग आहे त्याला मी केलं नंबर मध्ये कन्वर्ट. आणि आता करा तुम्ही ऍडिशन. जसं मी आउटपुट पेजला आलो एकदम इथे रिफ्रेश करून चेक करतो की आपलं जे काय वर्किंग होतं ते कम्प्लीट निर्मा. ठीक असं काहीतरी नॉर्मल टाकतो मी आता प्राइस आणि प्लस बटनावर क्लिक केलं. अजून एक प्रोडक्ट भरला, त्याची क्वांटिटी टाकली मी इथे 5. तर आपल्याला इथे 8 उत्तर यायला पाहिजे क्वांटिटी मध्ये, तर इथे 8 आलंय. बस आउटपुट भेटलं म्हणजे काय करायचं अजून एक व्हेरिएबल बनवा तुम्ही. अरे अजून एक व्हेरिएबल घेतला कॉन्स्ट, इथे मी करतो टोटल QTY आणि त्याचं एक फंक्शन असेल. कोणतं फंक्शन असेल सेट टोटल QTY इक्वल टू यू स्टेट आणि बाय डिफॉल्ट व्हॅल्यू 0. आणि ह्या QTY ला आपण व्हॅल्यू पास करून देऊ. जसं की कुठे QTY इथे आणि इथे करतो मी सेट टोटल QTY ला हा टोटल QTY पास. आणि बस हा QTY फक्त काय करायचा कॉपी करा जिथे आपण क्वांटिटी प्रिंट केले पुढे इथे त्याला फक्त कर्ली ब्रॅकेट मध्ये ओपन करून क्लोज करा आणि आउटपुट पेजला आलो तर इथे क्वांटिटी आपल्याला लगेच शो होईल जाईल. एकदा मी चेक करतो होती का नाही कन्फर्म. इथे टाकला मी n काहीतरी असं टाकतो रॅन्डमली 5 4 अरे इथे आणि प्लस बटनावर क्लिक केलं तर क्वांटिटी इथे झाली शो. बस ठीक आहे, जास्त झालं ना. पक्का की तुला समजलं असेल जे आपण डिझाईन केली टोटल कसा प्रिंट केला हे तर तुम्हाला समजलं असेल. कॉम्प्लिकेट कुठे वाटलं की हे टोटल कसे प्रिंट केले, बरोबर ना. मग आता मी हे जो काही टोटल घेतलाय टोटल किंवा सम, जसं मी हा यूज इफेक्ट कॉल होईल तसा काय होईल एक लूप फिरल. काय होईल एक लूप फिरल. जसं की आपण इथे पाहत होतो की एखादा ऍरे मधून आपल्याला त्या ऍरेचं सम करायचे असेल, आपल्याला एखाद्या ऍरे मधली व्हॅल्यूची सम करायची असेल तर आपण काय करतो की त्याच्या बाहेर एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. ठीक आहे, आणि त्या व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर एक लूप फिरवतो आपण. जसा की मी फॉर लूप फिरवला, जसा हा फॉर लूप फिरणार की जशी समची व्हॅल्यू काय होणार सम मध्ये व्हॅल्यू स्टोर होत चालणार ऍड होत चालणार. जसं की आता इथे सांगतो मी कसं सांगू. ठीक आहे, आता इकडे बघा आय ची व्हॅल्यू किती आता इथे 0, सम ची व्हॅल्यू किती 0 है ना. समजलं एवढं. मग आय ची व्हॅल्यू 0 आहे. आता आय कुठे गेला ह्या लाईनला गेला.
आय कुठे गेला? ह्या लाईनला गेला. डेटा लेंथ चेक केली, बरोबर आहे. किती आला? मग काय केलं यांनी? सम मध्ये किती व्हॅल्यू आहे? 0. आणि डेटाच्या 0 इंडेक्स नंबरला किती व्हॅल्यू आहे? 1. मग 0 प्लस 1 किती झाली? 1. आता सम मध्ये व्हॅल्यू किती झाली? 1 झाली. परत लूप इथे गेला. आय ची व्हॅल्यू किती झाली? 1. कंडिशन चेक केली, बरोबर आहे कंडिशन, ओके. मग इथे आला. मग इथे काय केलं? सम मध्ये सम प्लस डेटा मधली जी इंडेक्स नंबर मधली 2 व्हॅल्यू म्हणजे 2. इथे किती आला? इंडेक्स नंबर मधला 2 प्लस सम मध्ये व्हॅल्यू किती आहे? 1 प्लस 2 किती? 2 किती? आता किती झाली इथे व्हॅल्यू? 3. आय ची व्हॅल्यू प्लस प्लस 1 आला, इथे प्लस झाली 2. परत इथे आला, चेक केले कंडिशन, बरोबर आहे का? बरोबर. मग परत त्यांनी काय केलं की सम प्लस डेटा ऑफ इंडेक्स नंबर 3, इथे किती व्हॅल्यू आहे? म्हणजे इथे आली 3. आणि सम मध्ये किती आहे? 3. म्हणजे 3 प्लस 3 6 कुठे स्टोअर झाला? आता समची व्हॅल्यू किती झाली? 6. आय ची व्हॅल्यू आता 3 झाली. कंडिशन बरोबर आहे का? पक्का बरोबर आहे. परत इथे आला, समची व्हॅल्यू आणि डेटा ऑफ इंडेक्स ऑफ 3 ची व्हॅल्यू 4. 4 प्लस 6. जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत लूप काय होणार? फिरत राहणार. ठीक आहे. मग ह्याच प्रकारे आपल्याला फायनल भेटतोय टोटल. आणि तो टोटल मी काय केला की एक व्हेरिएबल बनवला. कुठे? किती? आणि त्या व्हेरिएबलला मी काय केला? डेटा इथून पास केला आणि तो व्हेरिएबल फक्त खाली प्रिंट केलाय आपण, बस. आणि ऍज इट इज सेम टोटलला पण क्वांटिटीला पण तेच केले, त्याच लूप मध्ये काम केले, बरोबर ना? त्याच लूप मध्ये काम करून मी अजून एक व्हेरिएबल बनवला टोटल क्वांटिटी आणि त्याला व्हॅल्यू पास केली, बस एवढाच कॉन्सेप्ट आहे. एकदा तुम्ही ट्राय करा हाताने, जेव्हा कोड एक लाईन ट्राय करायची. जसं की तुम्ही ही लाईन राईट केल्यानंतर काय होतंय, ही लाईन नाही राईट केलं तर काय होतंय, तुम्ही व्हेरिएबल नाही डिक्लेअर केला तर काय होतंय, असं तुम्ही चेक करताना तेव्हा तेव्हा तुम्हाला समजेल कोणती लाईन काय वर्तन करते. ठीक आहे, करतात नोट मग ऑनलाईन मध्ये? अरे समजलंय का? कन्फ्युज झालात? मला एकदा सांगा, क्लिअर सांगा सर्वांनी. जेवढे किती 14 जण जॉईन आहेत ऑनलाईन मध्ये, 14 मेसेज मला आले पाहिजे. करा बरं मेसेज बॉक्स मध्ये टाईप. ठीक आहे, कोड देणार आहे मी तुम्हाला, त्याची प्रॉब्लेम काही नाहीये. तुम्हाला समजलंय पक्का? एनी डाऊट? खरंच? मग मी असं बोललो तर उद्या मन नाही टाईप करून आणा, चालेल? रेकॉर्डिंग मी शेअर नाही करत, चालेल? ऑनलाईन मेंबर हो हो बोलतात तुम्ही, चालेल ना? ठीक आहे, मी तुम्हाला हा कोड गिटअपला पुश करतो. तिथून तुम्ही डाउनलोड नाही करायचा, कोड पाहायचा आणि मनाने टाईप करायचा प्रयत्न करायचा, किंवा तुम्ही रेकॉर्डिंग आहे तुमच्याकडे, मी रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर करेल, तिथून तुम्ही कव्हर करा. ठीक आहे, पण तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून एक प्लस टास्क देणार आहे, चालेल ना? एक टास्क देतो. ठीक आहे, टास्क काय असणार आहे माहितीये? ठीक आहे, टास्क समजून घ्या. बाकीचं नाही समजलं तर नेक्स्ट लेक्चर मध्ये मी डबल कव्हर करेन तुमच्यासाठी. एक नाही 2-3 एक्झाम्पल घेणार. जसं आपण ॲरे ऑब्जेक्टचे 3 एक्झाम्पल केले, 3 दिवस आपण त्यात वेस्ट घातले, ह्यात पण 3 दिवस आपण अजून वेस्ट घालू. आता मला सांगा, आता काय करायचं तुम्हाला? टास्क एकच आहे, क्वांटिटी प्रिंट झाली, टोटल प्रिंट झाला. जसं इथे एखादा डेटा प्रिंट झाला ना की इथे तुमचं एक क्रॉसचं चिन्ह झालं पाहिजे. मग त्यासाठी मी इथे काय करतो माहितीये? जिथे आपण हा एमटी ठेवला होता ना, कुठे एमटी? इथे इथे मी करतो एक्स, किंवा इथे मी काय करतो? एक बटन घेतो आणि त्या बटनला मी सांगणार तुझी व्हॅल्यू नाव असणार एक्स. आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केलं, एक डेटा मी इथे फिल करतो आणि प्लस वर क्लिक केलं तर इथे बटन आलंय. जसं मी ह्या क्रॉस बटनावर क्लिक करेन तर ॲरे मधून हा ऑब्जेक्ट डिलीट होईल. समजतं काय करायची? समजलं? जसं मी ह्या क्रॉस बटनावर क्लिक करेल की
जो आपल्याकडे ऍरे आहे त्या ऍरे मधून हा ऑब्जेक्ट डिलीट होईल किंवा हा प्रोडक्ट काय होईल, डिलीट होईल. एवढाच तुम्हाला टास्क आहे. जमला तर करा, अदरवाईज आपण नेक्स्ट लेक्चरला मी कव्हर करेन. ठीक आहे, जमेल. जमलं तर बेस्ट, काय प्रॉब्लेम नाही. काही यूज करायची तर त्यासाठी यूज करायची जावास्क्रिप्ट मध्ये एक स्लाइस नावाचं काहीतरी आहे. स्लाइस आहे, फिल्टर आहे, त्यानंतर ॲरो फंक्शन आहे, त्यानंतर अजून भरपूर सारे मेथड आहेत. आता मी सांगत बसलो तर एक काम करायचे, आपल्याकडे भरपूर स्टेप आहे. तुम्हाला नॉर्मली 2-3 सांगितलं, स्लाइस, फिल्टर आणि ॲरो फंक्शन. ह्या तिन्हीपैकी इझी पडेल स्लाइस. ठीक आहे, करताना तुम्ही मग तेवढं ट्राय करा. नाही जमलं